सियावर रामचंद्र की जय. श्रीरामाच्या भेटीसाठी असूसलेला भरत आपल्या बंधूला भेटून जे काही मातेनं केलं आहे त्याबद्दल क्षमा मागून रामालाच राज्यकारभार सोपविण्यासाठी अयोध्येतून निघालेला भरत प्रत्येक वेळी शंका निर्माण होत असताना सुद्धा आपल्या ध्येयावर अढळ राहणारा भरत आपल्या बंधूच्या भेटीसाठी चित्रकूट पर्वताजवळ आलेला आहे. चित्रकूट पर्वतावरच्या वन्य व्यवस्थेला कुठलाही धक्का लागू नये म्हणून आपलं सैन्य चित्रकूट पर्वताच्या पायथ्याशी ठेवतोय, तिथे तळ करतोय आणि निवडक काही लोकांना सोबत घेऊन तो रामचंद्रांचा शोध घेण्यासाठी निघालेला आहे. त्याला माहित आहे की रामचंद्रांच्या या वास्तव्याच्या ठिकाणी अशा खुणा नक्की सापडतील की जिथून त्यांच्या निवासापर्यंत जाण्याची व्यवस्था होईल. आणि या सगळ्या खुणा शोधत शोधत भरत निघालाय. काही ठिकाणी झाडाला लावलेल्या बांधलेल्या वस्त्रांच्या खुणगाठी त्याच्या लक्षात आहेत की या असू शकतात, कारण ज्या मार्गाने काट्या गोळा करायच्यात, स्वयंपाकासाठीची साधनं गोळा करायची, फळं गोळा करायची आहेत, त्या मार्गावरून परत जाताना नक्कीच तो मार्ग लक्षात राहावा म्हणून लक्ष्मण किंवा रामचंद्र या सगळ्या व्यवस्था करून ठेवतील. आणि त्याच खुणांच्या शोधामध्ये भरत आहे. बघा, भाऊ असला की काय करू शकतो याची जाणीव असते आपल्याकडे. आजकाल ना भावानी काय करावं आणि ते भावानी दुसऱ्या लक्षात ठेवावं आणि त्यासाठी त्याचा वापर करावा ही पद्धत वाढली आहे. जे खरं तर भावाच्या स्वभाव आणि सवयी लक्षात ठेवून त्याच्यावरच उलटविण्यासाठी याचा वापर करण्याची एक पद्धत आपल्याकडे आहे. तीच पद्धत जुन्या काळी सुद्धा होती, पण भावाच्या चांगल्यासाठी होती. जे तो काय करतोय याचा विचार करण्यासाठीची होती. आपण पोचू कसू शकू त्याच्यापर्यंत यासाठीची होती. त्याच्या चांगल्या विचारांसाठी या सवयी लक्षात ठेवल्या जातो. भरतानेही बघितलंय आणि त्याच खुणांच्या मागोवा घेत 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 भरत पुढे निघालेला आहे. चित्रकूट पर्वताच्या मंदाकिनीच्या नदीच्या जवळ तो आलाय आणि त्यानं बघितलंय की मंदाकिनीच्या काठावर अनेक ठिकाणं अशी आहेत जिथे लोक राहत असतील, कारण या रस्त्यामध्ये अनेक ऋषीमुनींचं सुद्धा वास्तव्य आहे, जिथे ते राहतायत, आपापली साधना करतायत, जीवन यापन करतायत. याच भरताला आता खात्री पटली आहे की इथेच कुठेतरी रामचंद्र असले पाहिजेत. खात्री पटायचं कारण सुद्धा तसं आहे. संपूर्ण चित्रकूट पर्वताच्या परिसरामध्ये वेदमंत्रांचा ध्वनी सातत्यानं ऐकू येतोय. एवढंच नाही तर यज्ञातून निघणारा धूर सुद्धा तिथे दिसतोय. त्या आसमंतामध्ये तो धूर भरून राहिलेला आहे. म्हणजे जिथे मांगल्याच्या खुणा आहेत, जिथे चांगलेपण दिसतंय तिथे रामचंद्र असले पाहिजेत. जिथे खूप चांगलं आहे तिथे राम असतोच ना. मग भरत शोधत शोधत पुढे निघालाय. मंदाकिनीच्या तीरावर आल्यावर त्याला आपल्या बंधूंची पर्णकुटी दिसली आहे. त्याच पर्णकुटीत रामचंद्र बसलेले आहेत आणि रामचंद्रांच्याकडं धावत 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 भरत जातोय. भावाला ओळखायला, रामाला ओळखायला भरताला फार वेळ लागत नाही. तो बघतोय की एकेकाळी राजवैभव भोगणारे राम, म्हणजे त्यांच्या अंगाखांद्यावर राजवैभवाच्या खुणा असायच्या, गळ्यात वेगवेगळ्या मौक्तिक माळा असायच्या, डोक्यावरती तो राजस मुकुट असायचा, त्या विस्तीर्ण अशा खांद्यावर रुळणारं धनुष्य असायचं, रेशमी वस्त्र असायचे. त्या केसांना मोकळं दिसू नये म्हणून जटा केली आहे. त्या चिकाणी बांधल्यात, वटवृक्षाच्या चिकाणी त्या जटांना बांधलाय आणि अत्यंत साधी वल्कल परिधान करून रामचंद्र आपल्या पर्णकुटीमध्ये बसलेले आहेत. हे भरतानं बघितलं आणि राहवलं नाही. धावत 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 आपल्या बंधूकडे जातोय आणि
त्यांच्या चरणावर डोकं टेकून रडतोय. बस आसवांचा अभिषेक करतोय भरत रामचंद्रांच्याकडं, आणि रामचंद्रांनीही दोन्ही खांद्याला पकडून भरताला उचललंय. त्याला अशी मिठी मारली आहे जी अनेक दिवसापासून आपल्या न भेटलेल्या भावाला भेटल्यावर जो आनंद होतो तो रामचंद्रांच्याकडे दिसतोय. भरताला मिठी मारली आहे. रामाच्या डोळ्यातूनही आनंदाच्या धारा वाहू लागल्यात. आणि रामचंद्रांनी भरताला विचारलं, ठीक आहे ना सगळं? अयोध्या उत्तम आहे ना? पिताश्री काय म्हणतायत? आई कशी आहे? या सगळ्या गोष्टी विचारल्यावर भरताचा हुंदका अधिकच अनावर झालाय. बस रडतोय, फक्त रडतोय. आणि रामचंद्र विचारतात, भरता शांत का बरं आहेस? अरे बोल, काहीतरी सांग. भरत सांगतोय, तुम्ही निघून गेल्यावर अयोध्येची अवस्था वाईट तर झाली आहेच आहे. अयोध्या नगरी आता अयोध्या नगरी वाटत नाही आहे, तर अयोध्या नगरी आता स्मशानवत झाली आहे. त्याच्यामध्ये कोणत्याही चांगल्या गोष्टी उरलेल्या नाही आहेत. अयोध्येतून प्राण निघून गेल्याप्रमाणे अयोध्येची अवस्था आहे. सगळेच दुःखी आहेत. रामचंद्र पुन्हा विचारतायत, ते माहित आहे रे, पण आता पिताश्री कसे आहेत? महाराज दशरथ कसे आहेत? दशरथाच्या प्रश्नानंतर भरताचं काही क्षणाचं मौन रामचंद्रांच्या हृदयाचा ठोका चुकवत आहे. भरत सहजपणे सांगूही शकत नाहीये, ती हिंमतही भरताच्या मध्ये नाही आहे, अशी भरताची अवस्था आहे. आणि तो म्हणतोय, बंधू काय सांगू तुला? आपले वडील महाराज दशरथ, तू निघून गेलास रामा, आणि आपल्या वियोगानेच त्यांनी प्राण सोडले. दुर्दैवाने मी, शत्रुघ्न आणि आपण दोघं इकडं आल्यामुळं त्यांच्याजवळ त्यांचा एकही पुत्र नव्हता. आपल्या सगळ्या पुत्रांच्या अनुपस्थितीत पुत्राच्या वियोगाने महाराज दशरथाने प्राण सोडले. रामा, ते आपल्या वियोगाने गेलेत, आपल्या दुःखात गेलेत. रामचंद्रांनाही आसव अनावर झाली. भरताकडून आपल्या पित्याच्या मृत्यूची बातमी ऐकल्यावर रामचंद्रांवरही दुःखाचा डोंगर कोसळलाय आणि रामचंद्र सुद्धा रडू लागलेत. दोघही भाऊ एकमेकाच्या मिठीमध्ये विसावलेत आणि आसवांना वाट मोकळी करून दिली आहे. कधी कधी ना अशा वेळी आपल्या आसवांना थांबवायचं नसतं, त्यांना वाट मोकळी करून द्यायची असते. रामचंद्रांनीही तोच विलाप सुरू केलाय आणि या दोघा बंधूंच्या विलापाचा स्वर एवढा उंच गेलाय की चित्रकूटाच्या पायथ्याशी थांबलेल्या सैन्याला सुद्धा हा विलाप ऐकू जातोय. इतक्या जोरात रामचंद्र रडतायत. पित्याचं दुःखच, कारण पित्याचं रामचंद्रांवरती प्रेम, रामचंद्रांचं पित्यावरती प्रेम सगळ्यांनाच ठाऊक होतं. आणि ही बातमी कळल्याबरोबर रामचंद्रांनी जोरात ओरडून विलापाला सुरुवात केली आहे. क्षणभर त्या जंगलात सुद्धा फक्त याच विलापाचा आवाज ऐकू येतोय. काय होतंय कोणालाच कळत नाही आणि दोघही फक्त रडतायत. आपल्या पित्याच्या मृत्यूची बातमी भरताकडून ऐकल्यानंतर रामचंद्राच्या दुःखाला पारावार उरलेला नाही आहे. पण आता अजून काही कर्तव्य पार पाडायची आहेत. ती कर्तव्य पार पाडण्यासाठी स्वतःला रामचंद्र सावरतायत. आणि पुढे काय होतंय ते बघूया पुढच्या भागामध्ये.